तर नमस्कार मित्रांनो, मी साहिल बांगरे तुमचं सर्वांचं रानवाटाचा ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आपले ब्लॉग खूप लेट येत आहेत कारण खूप काम आहेत घरी आणि त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला टाइम भेटत नाही। तर आज बघा काय आणले, मुरे मासे। तर हे मासे पकडले तेव्हा काय मी व्हिडिओ शूट केला नाही कारण हेच दुसऱ्याने दिलेत आम्हाला। बघा अशा प्रकारे मुरे मासे आहेत। तर आज काय असा मोठा व्हिडिओ नाही आहे, फक्त तुम्हाला हे मासे दाखवायचे होते। तर आता सध्या श्रावण महिना चालू आहे पण मी काही श्रावण महिना धरला नाही आणि हे मासे आत्ताच म्हणजे पकडायला सुरुवात होते। बघा आता मोठे झाले ते मासे आणि याची साईज एकदम म्हणजे एवढीच असते, याच्याहून थोडीशी काहीतरी मोठी होती बघा। तर हा एकदम छोटासा व्हिडिओ आज फक्त तुम्हाला हे दाखवायचे होते, हे आणलेत म्हणून। तर आपण जेव्हा आता श्रावण महिना संपेल तेव्हा आणि गणपती झाल्याच्या नंतर तेव्हा आपण पकडायला जाऊ। अजून यांची साईज खूप छोटी आहे बघा। बघा हे आम्हाला दुसऱ्याने आणून दिली ती आणि ते तुम्हाला आज मी दाखवले बघा। आता मम्मी इकडे भांडी घासते आणि ती बनवणार आहे आता हे मासे मला बनवून देणार आहे बघा। असे बघा जिवंतच आहेत अजूक। तर याची काही रेसिपी पण नाही दाखवणार, डायरेक्ट बनवली आपण खाऊ आणि एकदम छोटासा व्हिडिओ हा काहीतरी। मासे उडून जा सुटलेत बघा बाहेर, तर इकडे नेऊन ठेवतो मी। तर बघा इकडं आधी मसाले टाकून पाणी टाकून आणि त्याला उकळी येऊन दिली आणि नंतर त्याच्यात मासे, तर हे मासे असेच बनवायचे राहतात, त्याला काही जास्त असं मसाले वगैरे वाटून भेटून काही करायला नाही लागत। हे आता एकदम हे नंतर शिजल्यावर एकदम सुके होतील बघा। त्याच्यामुळे याची काही रेसिपी दाखवली नाही कारण याची रेसिपी एकदम सोपी, फक्त तेल टाकायचे त्याच्यात मसाले आणि त्याच्यात पाणी टाकून उकळवून घ्यायचं आणि मग त्याच्यात मासे सोडून द्यायचे आणि एक उकळी येऊन द्यायची फक्त, कारण हे मासे खूप छोटे आहेत आणि ते लगेच शिजून जातील, त्याच्यामुळे जास्त काही शिजत बसायला लागणार आपल्याला, एकदम काहीतरी 2-3 मिनटं फक्त बघा। आज वर्षातले पहिल्यांदाच मी म्हणजे या वर्षीचे पहिल्यांदाच मुरे मासे खाणार आहे। मळे तर आपण खालीत ते मागेच पावसाळ्यात आणि आता या सीझनला मुरे माशांचा सीझन चालू होतो बघा। टाकलेत कढईत मस्त। तर अजून साईज छोटी आहे, गणपती झाल्याच्या नंतर आपण जाऊच तेव्हा तुम्हाला डायरेक्ट कसे पकडतात ते पण दाखवेल। तर आता हे 1-2 मिनटं याला उकळी येऊन देऊया, लगेच आपण खायला घेऊया। तर बघा मासे शिजलेत पण आणि आपण उतरवून घेतलेत खाली बघा बघा। मस्तपैकी त्याच्यासोबत तांदळाची भाकर आणि मुरे मासे। तर बघा आता खाऊया आपण कसे लागतायत ते बघा। तर खूपच छान झालेत आणि मुरे माशांची चव तुम्हाला माहीतच असेल, ज्यांनी ज्यांनी खाल्लेत ते एक नंबर माशांची चव आहे, तुम्ही पण या खायला। तर आजचा हा एकदम छोटासा व्हिडिओ आपला, तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपल्याला 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे। तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।